हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशनल. गाईज, नेट आणि सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्टसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण संपूर्ण क्रॅश कोर्स पाहत आहोत. म्हणजेच पेपर फर्स्टचे जे 10चे 10 युनिट आहे ते 10चे 10 युनिट आपण पूर्णपणे या क्रॅश कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. या क्रॅश कोर्समध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन हे तीनही युनिट आपण कंप्लीट केले आहे. त्यानंतर आपण सुरू केला आहे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट हा युनिट. या युनिटचा हा पार्ट नंबर 5 आहे. म्हणजेच याआधी 4 पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हे सर्व आपले प्रिव्हियस लेक्चर पाहिले नसतील त्यांनी यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता. सर्व लेक्चर एका सिक्वेन्समध्ये तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट, सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर सुरू करूया आजचं लेक्चर. यामध्ये आपण पाहणार आहेत काय मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटच्या. त्या कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर त्याआधी हा सिलेबस पहा. या सिलेबसमधील मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा टॉपिक आपण कव्हर केला आहे. त्यानंतर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा देखील टॉपिक आपण कव्हर केला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी. अशाच काही टर्म्स आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. सुरू करूया आजचं लेसन. तर सर्वात प्रथम टर्म आहे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी. याचं सिम्पल मिनिंग सांगणारे हे मिनिंग कळालं तर कुठलंही एक्झाम्पल येऊन द्या तुम्हाला 100% ते कळलं याची तुम्हाला गॅरंटी देतो. आता अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय बेसिकली, तर अशा ॲक्टिव्हिटी ज्या माणसांमार्फत कंडक्ट होत आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटींचा इन्व्हायरमेंटवर बॅड इम्पॅक्ट होतोय किंवा इन्व्हायरमेंटला त्या घातक ठरतायत अशा ॲक्टिव्हिटींना आपण अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. आता एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पेट्रोल वापरताय त्यामुळे काय होतंय, धूर असेल गाड्यांचा तो निर्माण होतोय. म्हणजे माणसांमुळे ही ॲक्टिव्हिटी होती आणि त्याचा इन्व्हायरमेंटवर बॅड इम्पॅक्ट होतोय. त्या ॲक्टिव्हिटीला आपण म्हणतो अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी. किंवा आपण म्हणू शकतो जे तुमचं वेस्ट वॉटर आहे, म्हणजे वेस्ट वॉटर डिस्पोजल असेल, वेस्ट वॉटर आहे त्याची विल्हेवाट लावताय. तुम्ही कशी लावताय, नदी नाले आहेत त्यामध्ये ते वॉटर सोडताय, ठीक आहे, खराब वॉटर. तर त्यामुळे नदी दूषित होत आहेत. ही ॲक्टिव्हिटी कोणामुळे होती, माणसांमुळे होती, ठीक आहे. तर या ॲक्टिव्हिटीला देखील आपण अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. म्हणजे अशा ॲक्टिव्हिटी आहेत त्या ज्या मार्फत कंडक्ट होत आहेत आणि त्याचा इन्व्हायरमेंटवर बॅड इम्पॅक्ट होतोय. त्या ॲक्टिव्हिटीला अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतो, ठीक आहे. आता या स्लाईडमध्ये या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याच मी आता सांगितल्यात, तुम्ही वाचून देखील घेऊ शकता. नेक्स्ट आहे प्रायमरी पोल्युटंट अँड सेकंडरी पोल्युटंट. सर्व विद्यार्थ्यांना कदाचित माहीत असेल तरी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे कन्सेप्ट आहे म्हणून शॉर्टमध्ये सांगतो. फर्स्ट आहे प्रायमरी पोल्युटंट. हे असे पोल्युटंट असतात जे फर्स्टली डायरेक्टली इन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट करतात. म्हणजे बेसिकली एखादं पोल्युटंट डायरेक्टली बाहेर येते, इन्व्हायरमेंटमध्ये येतं आहे आणि त्याच इन्व्हायरमेंटवर एक बॅड इम्पॅक्ट होतोय, त्याला आपण प्रायमरी पोल्युटंट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, पेट्रोल आहे, पेट्रोलला तुम्ही आग लावून दिली तर त्याच्यातून धूर निघणार आहे, प्रायमरी पोल्युटंट. डायरेक्टली धूर निघतोय, तो डायरेक्टली इन्व्हायरमेंटमध्ये जातोय, प्रायमरी पोल्युटंट ते म्हणतात, ठीक आहे. तर बेसिकली त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही ती वाचू शकता. नेक्स्ट आहे सेकंडरी पोल्युटंट. आता याचा फक्त डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, प्रायमरी काय असतं, सेकंडरी काय असतं. सेकंडरी पोल्युटंट म्हणजे असे पोल्युटंट जे 2 किंवा 3 पोल्युटंट मिक्स होऊन ते पोल्युटंट तयार होतात. म्हणजे इथं पाहिलेलं आहे त्यानुसार कळलं, रिझल्ट फ्रॉम केमिकल रिॲक्शन ऑर फिजिकल interaction between the primary pollutant themselves or between the primary pollutant and other atmospheric component. म्हणजे बेसिकली एक पोल्युटंट आहे किंवा एक घटक आहे, हा दुसरा घटक आहे, ते दोन्ही घटक एकत्र येतात आणि त्यापासून एक नवीन पोल्युटंट तयार होतो. त्या पोल्युटंटला आपण म्हणतो सेकंडरी पोल्युटंट. म्हणजे हे डायरेक्टली येत नाही, पहिले एक पोल्युटंट येणार किंवा दुसरा पोल्युटंट आणखी एक येणार किंवा दुसरा एक घटक असेल, तो पोल्युटंटच असेल असं काही नाही, दुसरा घटक पण येणार आणि ते दोन घटक एकत्र झाल्यामुळं जे प्रदूषण तयार होते किंवा जे पोल्युटंट निघतोय ना त्याला आपण सेकंडरी पोल्युटंट म्हणतो. म्हणजे डायरेक्टली येत नाही, इनडायरेक्टली येतो, ठीक आहे. आता त्याचं एक्झाम्पल दिलंय, जो ॲसिड रेन असतो पहा, ॲसिड रेन म्हणजे तो घातकच असतो. तर ॲसिड रेन कसा असतो, डायरेक्टली ॲसिड ढगातून पडत नाही. ॲसिड रेन म्हणजे काय, थोडासा रिमझिम पाऊस पडत असतो आणि त्या पाऊसमध्ये सल्फर डायऑक्साईड मिक्स होतो, त्यावेळेस ॲसिड रेन तयार होतो. म्हणजे हे पाऊस पडतो थोडा, ठीक आहे. आणि जेव्हा धूर सल्फर डायऑक्साईड असतो तो ज्यावेळेस मिक्स होतो ना त्यावेळेस तो पाणी आणि तो सल्फर डायऑक्साईड एकत्र येतो आणि ते दोघं मिळून खाली पडतात, त्याला म्हणतो आपण ॲसिड रेन. म्हणजे हे सेकंडरी पोल्युटंट आहे. इथं फर्स्ट वॉटर आणि दुसरा सल्फर डायऑक्साईड हे मिक्स झाले, त्याच्यापासून काय झालं, ॲसिड रेन हा तयार झाला. म्हणजे ॲसिड रेन हा सेकंडरी पोल्युटंट आहे. तर डिफरन्स कळाला, प्रायमरी डायरेक्टली तयार होतात आणि सेकंडरी इनडायरेक्टली किंवा दोन पोल्युटंट किंवा दोन घटक एकत्र येऊन पोल्युटंट तयार होतात, त्याला आपण सेकंडरी पोल्युटंट असं म्हणतो. त्याचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲसिड रेन, लक्षात ठेवा.
आणि हे पण लक्षात ठेवा की ॲसिड रेन कशापासून तयार होतो, तर सल्फर डायऑक्साईड आणि वॉटर यापासून ॲसिड रेन तयार होतो, किंवा नायट्रोजन डायऑक्साईड आणि वॉटर यापासून देखील ॲसिड रेन तयार होतो. तर या सर्व गोष्टी महत्त्वाच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून त्या लक्षात ठेवणं पण महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे रिन्युअल एनर्जी. रिन्युअल एनर्जी काय असते मी लेक्चर फर्स्टमध्येच सांगितलेलं आहे, म्हणून इथं ते डिस्कशन करणार नाही आहे. फक्त रिन्युअल एनर्जीचे काही टार्गेट आहेत ती या लेक्चरमध्ये मी डिस्कशन करणार आहे. म्हणून तुम्हाला वारंवार सांगत असतो सर्व लेक्चर एका सिक्वेन्समध्ये आहे. फर्स्ट लेक्चरवर दुसरं लेक्चर डिपेंड आहे, दुसऱ्यावर तिसरं लेक्चर डिपेंड आहे, आणि आपण आता 5वं लेक्चर पाहतोय. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर फर्स्ट पाहिलं तिथं रिन्युअल एनर्जी मी सांगितलं होतं, म्हणून लेक्चर 5वर आता हे डिस्कशन करत नाही. तर रिन्युअल एनर्जी यामध्ये काही टार्गेट आहे रिन्युअल एनर्जी संदर्भात. फर्स्ट टार्गेट आहे 2022 पर्यंत तुम्हाला टोटल किती 175 गिगावॉट रिन्युअबल एनर्जी तयार करायची. त्यामध्ये सोलरपासून 100 गिगावॅट, नंतर वाईंडपासून 60 गिगावॅट, नंतर बायोमासपासून 10 गिगावॅट आणि स्मॉल हायड्रो पॉवरपासून 5 गिगावॅट ही रिन्युअबल एनर्जीचे टार्गेट आहे 2022 पर्यंत. आत्ता 2022 चालू आहे, करंट डाटा आहे म्हणून एक्झामला येऊ शकतो, आणि टार्गेट आहेत हे बदलत नाही दरवर्षी. टार्गेट कधीही बदलत नाही, टार्गेट फक्त अचीव झाल्यानंतर डाटा बदलल. म्हणजे 2022 नंतर जे विद्यार्थी नेक्स्ट एक्झाम देणार आहे किंवा त्याचं प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी उपयोगी नाही. हे उपयोगी कोणासाठी, जे विद्यार्थी 2022चा एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. लक्षात ठेवा सोलरचं टार्गेट आहे 100 गिगावॅट, वाईंडचं टार्गेट आहे 60, नंतर बायोमॅसचं टार्गेट आहे 10, आणि स्मॉल हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहेत त्यांचं टार्गेट आहे 5. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणखी एक खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे जे एनर्जीचे सोर्स आहे ते सोर्स देखील खूप महत्त्वाचे आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर फर्स्ट सर्वात येतो कोल, नंतर रिन्युअबल, नंतर लार्ज हायड्रो प्रोजेक्ट असतील ते, नंतर गॅस, नंतर न्यूक्लिअर, नंतर डिझेल. तर एक्झामला येत असतं पहा सर्वात फर्स्ट कोणता येतो, तर सर्वात फर्स्ट कोल आहे. त्यानंतर सर्वात लास्ट काही वेळेस न्यूक्लिअर दिलेला असतो. न्यूक्लिअर कधी निवडायचा, ज्या वेळेस ऑप्शनमध्ये डिझेल नसेल त्यावेळेस. जर ऑप्शनमध्ये डिझेल दिलेलं असेल तर डिझेलच निवडायचं आहे. जर न्यूक्लिअर असेल डिझेल नसेल तर तुम्ही न्यूक्लिअर निवडायचं आहे. लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुन्हा सांगल, ऑप्शनमध्ये फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऑप्शन आहे कोल, ठीक आहे, सेकंड ऑप्शन आहे रिन्युअबल, थर्ड ऑप्शन लार्ज हायड्रो पॉवर, आणि फोर्थ ऑप्शन आहे रिन्युअबल. हे ऑप्शन आहेत, ठीक आहे. आता फर्स्ट कोणता सांगितला मी, कोल फॉर एक्झाम्पल, सेकंड सांगितला रिन्युअबल, थर्ड सांगितला लार्ज हायड्रो पॉवर, आणि फोर्थ आपण घेऊ इथे डिझेल घेऊ वाटलं असतं, ठीक आहे. आता इथं तुम्हाला विचारलं की सर्वात महाग सोर्स कोणता आहे रिन्युअबल एनर्जीचा, तर सर्वात महाग डिझेल येईल इथं, ठीक आहे. किंवा असं येऊ शकतं सर्वात चिपेस्ट, तर सर्वात चिपेस्टला कोल पण आपण घेऊ शकतो. किंवा क्वेश्चन असा येऊ शकतो की न्यूक्लिअर आधी का डिझेल आधी. तर लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्याही अंगाने क्वेश्चन विचारू शकतात. क्वेश्चनचा हे म्हणू शकतो आपण की अप्रोच कुठलाही असू शकतो. लक्षात ठेवा न्यूक्लिअर आधी येतं नंतर डिझेल येतं. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. न्यूक्लिअरला पहिल्यांदा घ्यायचं त्यानंतर डिझेलला घ्यायचं. ऑप्शनमध्ये डिझेल दिला असेल तर न्यूक्लिअर सोडून द्यायचं, डिझेलच घ्यायचं, ठीक आहे. की क्वेश्चनचा अँगल कुठला आहे हे तुम्हाला मी नंतर सांगालच. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहू ना त्यावेळेस हा क्वेश्चन दाखवाल मी तुम्हाला, कुठल्या प्रश्न क्वेश्चन विचारतात ते देखील दाखवाल. फक्त हा सिक्वेन्स तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे, जो इथे सिक्वेन्स दिला आहे तोच, ठीक आहे. आणि आणखी काही टार्गेट आहे महत्त्वाचे, ते टार्गेट देखील पाहणार आहे आपण. बायोमास पॉवर प्रोडक्शन 2022चं टार्गेट आहे 10 गिगावॅट. सेकंड आहे रिन्युअबल एनर्जी 2030 पर्यंत आहे 350 गिगावॅट. नंतर आहे सोलर पॉवर 2022 पर्यंत 20,000 मेगावॅट. नंतर आहे 20,000, ठीक आहे. सोलर पॉवर 2022 पर्यंत 20,000. नंतर पॉवर जनरेशन फ्रॉम स्मॉल हायड्रो प्रोजेक्ट याचं 5, नुसतं 5 आहे, ठीक आहे, 5 गिगावॅट आहे. आणि त्यानंतर आहे वाइंड पॉवर 2022 पर्यंत त्याचं 60 गिगावॅट आहे. तर हे टार्गेट आहे, एक्झामला येऊ शकतं. सिम्पली क्वेश्चन आला तर नेट किंवा सेट एक्झामला बेसिकली यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहे, कारण खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. म्हणून यावर्षी नवीन टॉपिक ते काढू शकतात क्वेश्चनसाठी. पण इन केस जर तोच टॉपिक रिपीट झाला तर यापैकी एक क्वेश्चन येऊ शकतो की फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा विचारतील वाइंड पॉवरचं 2022 पर्यंतचं टार्गेट काय आहे, तर 60 गिगावॅट आहे. किंवा असा क्वेश्चन येऊ शकतो रिन्युअबल एनर्जी 2030 पर्यंत किती अचीव करायची आहे, तर 350 गिगावॅट. याचा क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात ठेवा, एक्झामला खूप महत्त्वाचा आहे.